एक असतो रिमेक करेक्ट आहे. आणि एक म्हणतात ते अडॅप्टेशन. रिमेक म्हणजे एका भाषेत बनलेला सिनेमा, त्याची भाषा आणि त्या भाषेच्या अनुषंगाने बदल केलेले तात्पुरते डायलॉग म्हणजे तितकेच. म्हणजे आता खरं सांगायचं तर पुस्तकावरनं जेव्हा फिल्म बनते ती अडॅप्टेशन असते. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, देव माणसाचा म्हणजे खऱ्या देवाचा अनुभव आलाय मला या सिनेमातच. काय माझ्यातर्फे काय हवं असेल ते आजच मी तुम्हाला कमिट करतो. हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी व्यक्ती आपल्याला देव माणसाला भेटवणार आहे. अर्थातच देव माणूस या चित्रपटाचे डिरेक्टर तेजस देऊरकर सर आपल्यासोबत आहेत आणि रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर, सगळ्यात आधी मला असं विचारावंसं वाटलं की मी तुमचे दोन्ही चित्रपट आधीचे बघितले, छत्रीवाली आणि बकेट लिस्ट. तर दोन्ही असे हलके फुलके छान मजा मस्ती असणारे चित्रपट आहेत. पण मग अचानक देव माणूस हा एक काहीतरी सस्पेन्स थ्रिलर आहे. तर काय वाटलं तुम्हाला की आपण सस्पेन्स थ्रिलर कडे वळावं, ते सुद्धा हल्ली बरेच चालू असताना? सस्पेन्स थ्रिलर कडे वळावं असा काही विचार करून नाही वळलोय. सिनेमाची गोष्ट आली, ती छान वाटली म्हणून केलं. पण हे नक्की आहे की मला पण विषय वेगवेगळे करायला आवडतात. म्हणजे आधीचे जो दोन सिनेमांची नावं घेतली ते जरी हलके फुलके असले तरी सुद्धा ते एकमेकांपासून वेगळे होते. बरोबर. त्यामुळे त्याच्यामुळे काहीतरी त्याच्यात नॉवेल्टी होती विषयाची. करेक्ट. तर देव माणूस पण त्याच्यापेक्षा अजूनच वेगळा आहे. त्याच्यामुळे ते करायला म्हणजे छानच वाटतं, नवीन काहीतरी सिनेमा. पण जेव्हा आपण कुठल्याही नवीन ट्रीटमेंट कडे वळतो ना, तिथे चॅलेंजेस भरपूर असतात. बरोबर. तर याच्यामध्ये असं कुठले वेगळे चॅलेंजेस तुम्हाला जाणवले? मुळात काय आहे की सस्पेन्स थ्रिलर जेव्हा सिनेमा असतो तेव्हा त्याच्यामध्ये एकदा सस्पेन्स उघडला की संपला. तर एक तर तो त्या पद्धतीचा ज्याला हू डन इट आपण म्हणतो की कोणी केला असेल. आणि दुसऱ्या पद्धतीचा असतो की ज्याच्यामध्ये माहिती असतं कोणी केलेलं आहे, पण ते कसं शोधायचं किंवा लपवायचं, हे दोन्ही गोष्टी. तर हे सगळे जे थ्रिलरचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, तर ते कुठलंही एलिमेंट घेतलं तरी त्याच्यातला तो चॅलेंज तो वेगळा असतो. तर ह्या सिनेमामध्ये मला असं वाटलं की मला दोन्ही चॅलेंजेस करता येऊ शकतात. म्हणजे ती एक गंमत मला याच्यामध्ये दिसली. सर, आता हे जे सगळे चित्रपट चालू आहेत तिथे कुठेतरी असं होतं की वधशी त्याचं कंपॅरिझन होतं. तर तुम्ही सगळ्यांना हे सांगितलं की ते जस्ट अडॅप्टेशन आहे, ते काही पूर्णपणे तसं नाहीये. पण या काय म्हणतो टेक्निकल कन्सेप्ट जे आहेत त्याच्यातले फरक तुम्ही सांगाल का की नेमकं काय असतात? एक असतो रिमेक. करेक्ट आहे. आणि एक म्हणतात ते अडॅप्टेशन. रिमेक म्हणजे एका भाषेत बनलेला सिनेमा, त्याची भाषा आणि त्या भाषेच्या अनुषंगाने बदल केलेले तात्पुरते डायलॉग म्हणजे तितकेच. आणि दुसऱ्या भाषेत तुम्ही तो सिनेमा वेगळ्या कलाकारांना घेऊन केला तर तो रिमेक असतो. त्याच्यामध्ये सीन्स किंवा कथेची मांडणी, ट्रीटमेंट ही साधारणतः तीच राहते. त्यामुळे फक्त भाषा बदलते एका अर्थाने आणि सिनेमा तोच राहतो. हा म्हणजे रिमेक. ओके. अडॅप्टेशन म्हणजे सगळ्यात चांगलं उदाहरण ओमकारा जो सिनेमा आहे तो ऑथेलोवरनं घेतलेला, अडॅप्ट केलेला आहे. म्हणजे काय की आपलंसं करून घेणं. एक कथा घेतली, कथेचा गाभा घेतला, पण त्याच्यावर एक नवीन जग तयार केलं. आता तुम्ही जसा वध हा सिनेमा होता, तुम्ही वधचं ट्रेलर बघा आणि देव माणसाचं ट्रेलर बघा, तुम्हाला आपोआप फरक दिसून येईल. तो वेगळेपणा म्हणजे काय, त्याच्यात चांगलं वाईट हा वेगळा भाग आहे. त्या कथेमधला फक्त गाभा त्याच्यातला वापरला आहे आणि त्याच्यावरती कॅरेक्टर्स, त्यांची मोटिवेशन्स, त्याच्यातले बरेचसे प्रसंग, हे सगळं त्याच्यामधलं या कथेला अनुसरून बदललेलं आहे. आणि त्याचं कारण पण असं मी सांगेन की रिमेक करायचा जर का असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा माइंडसेट लागतो. पण अडॅप्टेशन मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट नवीन फिल्म करता येते. म्हणजे आता खरं सांगायचं तर पुस्तकावरनं जेव्हा फिल्म बनते ती अडॅप्टेशन असते. बरोबर. तर अडॅप्टेशन म्हणजे खरं तर एक कथा घेणं आणि त्याच्यावर एक नवीन कथा बांधणं, उभं करणं आणि व्हिज्युअलिटी दाखवणं. बरोबर. त्यामुळे हे एक्सेप्टेड आहे इतर प्रत्येक भाषेमध्ये. फक्त हिंदीचं मराठी झाला की हा खूप प्रश्न येतोय, असं का. पण ठीक आहे, म्हणजे तेही मला मान्य आहे की हा प्रश्न लोकांना पडू शकतो. म्हणूनच कदाचित लोकांनी ट्रेलर बघितला आणि त्यावरूनच लोकांचे हे सगळे प्रश्न आहेत. म्हणजे चित्रपट कुठेतरी हिट होणार आहे ह्याची आपण छोटी सुरुवात असंही म्हणू शकतो. तुम्हाला काय माझ्यातर्फे काय हवं असेल ते आजच मी तुम्हाला कमिट करतो. अगदी म्हणजे मी लक्षात ठेवणार आहे. अगदी ऑन रेकॉर्ड म्हणतोय. चालेल. अगदी. अजून काय, देव माणूस हे नाव म्हटल्यावर असं असेल की देव माणूस का ठेवलं वगैरे, पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक देव माणूस असतो. बरोबर. आपले कुटुंबीय आपला देव माणूस नेहमीच असतात. पण कुटुंबीय सोडून एक अशी कुठली व्यक्ती तुमच्या आयुष्यात देव माणूस आहे का?
अनेक आहेत तसं म्हटलं तर, असं नाहीये की नाही आहेत, पण ते त्या त्या कॉन्टेक्स्ट मध्ये असतात. कोणी एखादा सिनेमा क्षेत्रातला, कोणी एखादा नाट्य क्षेत्रातला किंवा स्पोर्ट्स मधला, पॉलिटिक्स मधला, असे अनेक लोक आहेत. आणि कदाचित ते कुठल्याही क्षेत्रातले नसतात, अशी पण माणसं भेटतात. म्हणजे अगदी रस्त्यावरून जात असताना तुम्हाला कधी काही गरज पडते, कोणीतरी अचानक माणूस येतो तो तुमची मदत करून निघूनही जातो. बरोबर. तुम्हाला माहिती नसतं त्याचं नाव काय आहे. तर ही सगळी देव माणसंच आहे. आणि मला तर असं वाटतं प्रत्येकाच्या आतमध्ये एक देव माणूस आहे. तो आपल्याला ओळखायला पाहिजे आणि आपल्याला त्याच्या हाकेला आपल्याला उत्तर द्यायचंय. करेक्ट. पण एखादा अनुभव तुम्हाला असा कधी आलाय का देव माणसाचा, कुठल्याही स्तरावर? मी तुम्हाला सांगतो, देव माणसाचा म्हणजे खऱ्या देवाचा अनुभव आलाय आम्हाला या सिनेमातच. आम्ही या सिनेमाचं शूटिंग करत असताना आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये शूट करत होतो, तेव्हा वारी तर होऊन गेली होती, आषाढी आधीच झाली होती. आणि या सिनेमासाठी आम्हाला वारी दाखवायची होती. तर हा प्रश्नच पडला होता आम्हाला की कसं करायचं. मग ते स्टॉक फुटेज घ्या वगैरे, तो एक स्टँडर्ड आपण करतो. परंतु चौथा दिवस होता माझ्या मते शूटिंगचा, आणि ज्या लोकेशनवर आम्ही शूट करत होतो तिथे अचानक 5000 वारकरी आलेत. बापरे. आणि नंतर आम्हाला कळलं की ही परतीची वारी आहे, जी पंढरपुरातून आळंदीला जात असते, ज्याच्याबद्दल आम्हाला माहितीही नव्हतं. आणि मला असं वाटतं की हे डिव्हाइन इंटरव्हेन्शन होतं. आम्हाला वाटलंच नाही की आम्हाला वारी मिळेल. आम्ही आमचा शूटिंगचा प्लॅन 1 दिवसासाठी बदलला आणि वारी म्हणजे वारकऱ्यांबरोबर 1 दिवस आम्ही शूटिंग केलं. म्हणजे प्रत्यक्ष वारकरी तुम्ही बोलताय, पण मला गुजबम्स येत आहेत. आणि मला असं वाटतं हे म्हणजे ह्याला काही मी त्याला हेच नाही करू शकत, म्हणजे कुठल्याही पॅरामीटर मध्ये बांधूच शकत नाही. तर ह्याच्यापेक्षा जास्त देव माणसाची प्रचिती काय येणार. खरंय. म्हणजे तुम्हाला एवढे एक नाही तर अनेक वारकऱ्यांच्या रूपाने देव माणूस भेटलेले आहेत. मी मगाशी जसं म्हणाले की प्रत्येक या सस्पेन्स थ्रिलरशी रिलेटेड मूवीज येत आहेत, OTT प्लॅटफॉर्मवरही बरंच काय काय अवेलेबल आहे. सस्पेन्स थ्रिलर म्हणून देव माणसाची जर काही खासियत सांगायची तर तुम्ही काय सांगाल? खासियत म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे, तुम्हाला एज ऑफ द सीट ड्रामा असणार आहे. लोकांना आय थिंक आवडतं ते की पुढे काय होणार, ही उत्कंठा वाढवणारा सिनेमा आहे. सुपर्ब कलाकार आहेत, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे ही जोडी नवीन आहे. सुबोध त्याच्यामध्ये एक पोलीसचं कॅरेक्टर करतोय जे ग्रे आहे. खूप आहेत फॅक्टर्स, म्हणजे सोनू निगमनी गायलेलं गाणं आहे, सई तामणकरची लावणी, अजून किती गोष्टी सांगू. आणि हाच माझा पुढचा आणि शेवटचा हा प्रश्न आहे की एवढी सगळी तगडी स्टारकास्ट आहे, या सगळ्यांना एकत्र मानताना कुठेतरी तारेवरची कसरत झाली का? अजिबात नाही. अजिबात नाही. तारेवरची कसरत कशासाठी होणार? जर आपण आपली क्लॅरिटी असेल आणि जे सांगायचंय त्याच्याबद्दल म्हणजे माझी तयारी जर पूर्ण असेल दिग्दर्शक म्हणून, तर कलाकार तुमच्या बरोबर खूप खुश असतात. कारण त्यांना प्रॉब्लेम तेव्हाच येतो जेव्हा त्यांना कळतच नाही की करायचं काय. तर जर क्लॅरिटी आपण ठेवली, स्क्रिप्ट चांगली बनवली, प्रोडक्शन हाऊस, म्हणजे मी ऍक्च्युली इथे म्हणजे धन्यवाद म्हणीन लव्ह फिल्म्सना, कारण अंकुर आणि लव्ह हे 2 प्रोड्युसर्स आहेत. त्यांनी या सिनेमाकडे इतकं लक्ष देऊन या सिनेमाचं प्रोडक्शन केलंय की कुठल्याच गोष्टीची कमतरता आम्हाला भासली नाही. म्हणजे मराठी सिनेमामध्ये अशा पद्धतीचं प्रोडक्शन तुम्हाला करायला मिळणं हे पण एक भाग्य आहे. तर ह्या सगळ्यांचं जर का तुम्ही एक कलेक्टिव्ह रूप बघितलं तर सगळ्या लोकांना त्यांचं काम करण्याच्या पलीकडे कुठलाच स्ट्रेस नव्हता. माझं म्हणणं हेच आहे की ही सगळी त्यांच्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत आणि त्या सगळ्यांनी याच्यामध्ये हातभार लावलाय हा सिनेमा बनवताना. म्हणजे काहीतरी तर असेल ना या सिनेमात. काहीतरी नाही, मला तुमच्या बोलण्यावरून तर बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्यामुळे मीच तुमच्या आधी प्रेक्षकांना सांगेल की तुमच्या जवळच्या लांबच्या मध्यवर्ती कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन आवर्जून देव माणूस 25 एप्रिलला नक्की बघा. आणि तुम्ही जे म्हणालात सर की तुम्ही मला काहीतरी त्याच्याबद्दल मी विसरणार नाही, मी विसरणार. ओके, म्हणजे मला ही कमिटमेंट मिळाली. फक्त अगदी घर बीर मागू नका तेवढी माझी, किंवा ती देण्याची माझ्याकडे ऐपत येईल असं सुद्धा मला शुभेच्छा द्या. त्याच्यासाठी तुम्हाला भरघोस शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि नवीन गोष्टी मलाही शिकायला मिळाल्या. देव माणूस ते अनेक लोकांना वाटत होतं कुठेतरी वधशी साधर्म्य साधणारी फिल्म आहे, तर त्या मिसकन्सेप्शन मला वाटतं लोकांच्या नक्कीच या व्हिडिओ मार्फत दूर होतील. नक्कीच होतील. ट्रेलर्स बघा दोन्ही सिनेमांचे, तुमच्या तिथेच अर्ध्या गोष्टी क्लिअर होतील. नक्की येस. पण तुमचे मनापासून धन्यवाद आणि सगळ्या प्रेक्षकांना मी म्हणेन नक्की चित्रपट बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.